सो नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत है लाड़का चैनल पर। आज यहाँ पर हो रहा है पॉडकास्ट मूविंग, इसका हमारे मंडल के लोगों का। आप देख सकते हो यहाँ पर पूरा एकदम सीरियस माहौल चालू है। यहाँ पर आप देख सकते हो हितेश भी है मेरे साथ में, और यहाँ पर के लोगों का आप देख सकते हो घाम इधर से आपको दिखता रहेगा। जूम कर नहीं सकता मैं, पर घाम देखो उनका, टेंशन दिख रहा है। सो ये हो रहा है पॉडकास्ट, और मेरे शायद से ब्लॉग में आपको दिखने मिलेगा अनसीन फुटेज। सो लेट्स सी। गिर रहा है, इसको यहाँ लगा, ऊपर लगाओ। ऊपर का बटन बंद चाहिए भाई, थोड़ा भाई बंद कर। सारी बात है, डिसेंट है तू। ये हम लोग क्या घंटा हमारा मंडल है ना, हम लोग शुगर को नो बोल रहे हैं, पर फिर भी कोल्ड ड्रिंक एक्चुअली इसमें बीटरूट जूस डाला है। ये कोल्ड ड्रिंक नहीं है, हम लोग बीटरूट जूस पी रहे हैं। से नो टू शुगर। हम लोग कोल्ड ड्रिंक को प्रमोट नहीं करते, कोल्ड ड्रिंक को नहीं प्रमोट, तो बीटरूट जूस है, सिर्फ नाम वैसा दिखा। इंटरव्यू के पहले जलेबी खाने का, ये मीठा खाना चाहिए बराबर। तू जलेबी नहीं खा सकता, तेरा ऊपर से नाइट शिफ्ट में भी जाने का भाई। ऊपर से जलेबी कहाँ चलता है। दादा आपको कैसा लग रहा है? फर्स्ट टाइम पॉडकास्ट हो रहा है, पॉडकास्ट लाइव देख रहे हैं हम लोग। हमेशा हम लोग दूसरे लोगों का देखते हैं, तो आज आपको कैसा लग रहा है? ये एक्सपीरियंस लेने के लिए बहुत अलग ही कुछ बोलते हैं ना, मतलब फर्स्ट टाइम शब्द नहीं हमारे पास। शब्द नहीं है। यस यस, देखते हैं अभी क्या बघूया आता पुढे काय होणार आहे। उसमें बराबर आ रहा है। ये अभी तू जैसे वो कैमरामैन मुर्दा से मंगाया हुआ है। तुम लोगों को लगेगा जो स्क्रीन दिख रहा है ना हमको, वो अटैक करेगा वायर। हाँ ठीक है। अच्छा, ये लोग को कहाँ देखने का, कौन से कैमरे में? हम लोग आपस में ऐसे बात करते हैं। दिखने का बोलते हैं, दिखने का ऐसे बराबर है, ज्यादा पीछे नहीं है ना। दिखने बराबर है, बराबर है। परफेक्ट है। ठीक है, जो तुम्ही मोबाईल घेतला ना, आणि आता प्रश्न विचारला मला रिकॉर्डिंग में नीचे साइलेंट रखो को ना। रख दिया। हां, स्टार्ट है। चालू उठला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चॅनलवर स्क्वेअर पाणी ते आपण गप्पा करणार मंडळाच्या कार्यक्रम सदस्य राज कोकाटे आणि नरेंद्र। नमस्कार। कट वापस चालू कर। तू थोड़ा प्रेशर में लिया, थोड़ा स्लो रहे। अच्छा क्या, बहुत अच्छा क्या, नो डाउट। तेरा फ्लो बोलते ना आपण रट्टा मारते जैसा फ्लो में मत। नमस्कार मित्रांनो, मी स्पीच ऐसा दे कि मन मोकळं। मैं साथ में बोल सकता हूं। जी स्क्वेअर गप्पांची गोष्टी। तू गप्पांची गोष्टी जी स्क्वेअर बोला, ये बता। हे ओके, जे बोलतात ना हात वाले करून एक हे कर ना जरा, म्हणजे तू असं वाटतं की तू ते पाठांतर करून आलास आणि बोलतोस। हे ना कट आहे ना, बराबर आहे। हा, म्हणजे ते ऐसा स्पीच दे ना, ये कैसे का जागा एकदम देखो नॉर्मली ते बोलतात ना असं हात वाले करून। नोटिसिंग। तसे स्टार्ट कर, बाकी एवढेच कमी बोल। नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहन पटेल आणि माझं नाव अजय मंगळ। आमचं यूट्यूबचं चॅनल आहे जी स्क्वेअर गप्पा आणि गोष्टी। तर आपण आता विविध माध्यमात मंडळांना आणि गणेशोत्सव मंडळ असो, दहीहंडी उत्सव मंडळ असो, भक्तिगत असो, प्रत्येकाशी आपण गप्पा गोष्टी करणार आहे आणि प्रत्येकाच्या मध्ये आपण जाणून घेणार आहे की त्यांच्या मध्ये काय आहे आणि एक्झॅक्ट त्यांच्या मंडळात काय चालतं। A few moments later. मंडल के बारे में पूछो। मंडल का क्या पूछना है? तुम्हें अच्छा टाइम, बैड टाइम, ठीक है, डोनेशन, मजा आ रहा है सुनने के लिए। अच्छा हाँ, अभी स्टार्टिंग अभी मैंने इसका जो जब मंडल तुम लोगों ने हाथ में लिया, मंडल का कारोबार तुम लोगों ने हाथ में लिया, तो तुम लोगों को क्या ऐसे मिलना है या तुम लोगों को उससे ओवरकम कैसे किया? नहीं ये क्वेश्चन। पहला तो वो कि जब तुम लोगों ने हाथ में लिया तो वो सब तुम्हारे माइंड में क्या है कि जो चल रहा है वही चलने दो या तुम लोग कुछ अलग करेंगे। आणि त्यांनी हिंदी जर विचारलं ना, तू मराठी स्टाईल, कारण त्यामध्ये आपण आहे ना परफेक्ट परफेक्ट हो। ठीक है, लाल कौट है। हाँ हाँ ये उधर है। स्टार्ट। जब आप लोग ने जब आप लोग ने मंडल का कारोबार सब अपने हाथ में लिया, आवाज आएगा ना? तुम लोग ने मंडल लिया संभालने के लिए। हाँ, जब तुम लोग अंदर घुसे पोजीशन तुम्हारे माइंड में क्या है? हाँ, तुम लोग के क्या माइंड में है, आप लोग के क्या माइंड में है कि आपको जैसे चल रहे कि हम अभी कर सकते हैं। हाँ,
तब क्या सिचुएशन थी? तो आप लोग के दिमाग में ऐसा क्या इनोवेटिव ख्याल ऐसा आया कि जैसे चल रहा है वैसे ही चलने दे, या कुछ उससे आगे कुछ बढ़ के करे, कुछ नया? और क्या आपको उस टाइम पे भी एक अड़चन आई क्या? लाइट नहीं है, स्केल नहीं है। ट्रकची हाईट असायची 4-4.5 फीट, एवढा खांद्यावर मूर्ती उचला, तेवढे कार्यकर्ते लागायचे, तेवढी बाहेरची माणसं लागायची, पण सर्वांनी आम्हाला हेल्प. आणि काही असं कारणकारांची आमची जुनी माणसं होती जी सिनियर आमच्यापेक्षा ते पाहुणे सोडून जायला लागले, ते दुसरीकडे शिफ्ट झाले. तरी पण आम्ही त्यांना फोन करून त्यांचं गायडन्स घ्यायचो की भटजी कोण असतो. आणि त्या टायमाला आमची अशी परिस्थिती होती की समजा आम्ही सांगितलं मूर्तिकाराला की तुम्ही वेलवेट कलर मारा, तर तो 500 रुपये समजा वाढवले, तर आम्ही विचार करायचो की कारण आम्हाला ते 500 रुपये पण देताना खूप म्हणजे विचार करावा असं लागतो. असतं की जेव्हा तुम्ही कुठलं पण मंडळ चालवता त्याच्या मागे 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर म्हणजे असतो पैसा आणि दुसरं असतं म्हणजे कार्यक्रम. पैसा उस टाइम पे शायद से 500 रुपये भी बहुत मैटर करते. खूप मोठी गोष्ट असते. त्यात कसं ना राज कामाला होता ना मी कामाला होतो, आणि त्यात आम्ही ज्या हिशोबाने डेअरिंग केली की नाही चल राज आपण करू, वर्गणी मागायचो, प्रत्येक घरोघरी फिरायचो, लोकांना 500 बोला, तेव्हा पण 500 मोठी गोष्ट होती, पण आम्ही 100चे 200 कन्व्हिन्स करायचो. लोक द्यायची, देणारे लोक 50 पण द्यायची. पॉलिटिक्समध्ये नाही जायचं. आणि बाकी असे काय की वर्गणीमध्ये असं होतं की जसं आमच्या पहिल्यापासून सांगितलं की आमच्या तर जे 8-9 बिल्डिंग होतात, आम्ही त्यातून जी वर्गणी जमा होती ती आणि काही समाजसेवक होते जे देणगी द्यायचे, त्याच्यावरती तो आता आपला दिवसाचा उत्सव आम्ही चांगला करायचा. त्यानंतर जसं प्रत्येक वर्षी आम्हाला असतो आणि त्यातून आम्ही खूप मोठा प्रत्येक वर्षी काय करायचं आम्ही प्रयत्न करायचो. आणि तोच करून देतो सगळं. आम्ही फक्त म्हणजे आम्हाला फक्त मेहनत करायची, जेवढी आम्ही मेहनत करतो त्याचा आम्हाला फळ वर्षानुवर्षी एवढं चांगलं भेटत असेल की ज्या गोष्टी आम्ही विचार नाही करू शकत की आम्ही दुसऱ्या मंडळात बघायचो की इकडे काय आहे, इथे काय आहे, त्यांच्याकडे एवढं आहे तेवढं आहे, आपल्याकडे कधी. आणि जसं राज बोलला की विघ्नहर्ता सर्व गोष्टी करून घेतो, जिथे आम्हाला 10 रुपयाची गोष्ट जिथे 4 रुपयाला मिळते विघ्नहर्ता करून घेतो. तर मी तुम्हाला एक किस्सा सांगू इच्छितो की एक वर्ष आम्ही मामाकडनं मूर्ती आणली, गोलमामाकडनं मूर्ती आणली, तेव्हा आमच्या डोक्यात आलं की राज आपण अष्टविनायकचं डेकोरेशन. ती नोकरी सोडायची घरी बसायचं. मी खूप वेळ केलं, याने भरपूर वेळ केला, आता पण करतो. म्हणजे घरच्यांच्या शिव्या ऐकायला तरी आम्हाला फरक नाही पडत. आणि विघ्नहर्ता असं आहे तर गणपती संपले तर नोकरी पण खूप मोठं टेन्शन. और अब यहाँ पर दूसरा खाने के लिए निकल चुका है. फक्त मोबाईलमध्ये जे आपण गणपतीमध्ये केलेले ती फक्त एकंदर व्हिडिओ किंवा फोटो जर बघितला तुला पण मोठं टेन्शन नसतं. म्हणजे येणाऱ्या पिढीला माझा एकच असा मेसेज आहे की सर्व करा, गणपतीला वेळ द्या, फॅमिलीला वेळ द्या आणि स्वतःच्या करिअरकडे पण. 11 दिवसाची मजा म्हणजे मजा तर नाही, म्हणजे जे सुख आहे नसो ते सुख असं ना जे आयुष्यभर नाही विसरू शकत, आयुष्यभर. आणि हे फक्त एका वर्षाची गोष्ट नाही, वर्षानुवर्ष ते सुख असं वाढायचं. 11 दिवस सुट्टी घ्या आणि कामं करा. ज्याला जसं वेळ मिळेल तसं त्याने आम्ही कोणाला जोर जबरदस्ती वर्गणी असतो किंवा कामासाठी काही करत नाही. पण प्रत्येक कार्यकर्ता जोपर्यंत मनापासून वाटत नाही की मला मंडळासाठी काय करायचं आहे तोपर्यंत तो काहीच करणार नाही. तुम्ही कोणावर काम लादून काम करून घेऊ शकता, पण त्याचे स्वतःचे एक्स्ट्रा एफर्ट्स जेव्हा जो टाकेल तेव्हा आतून त्याला करा. 2000 years later. नहीं भाई पॉडकास्ट तू जितना हाँ तुला माहित आहे राज कुछ जोक करो, कुछ हंसो, अच्छा लगे, इंटरेस्टिंग लगेगा. समझा कुछ ऐसा कुछ इंसिडेंट जो तुम लोग को पता बोले अनसीन फुटेज. और हमारे अनसीन फुटेज में ये भी है आजा प्रीटी गर्ल्स. चलो.
ईरा, ये ईरा, Ira, Mimi is standing. मिमी, मिमी, लूना को क्या हो गया? Luna, come on. Luna. क्यों? Nathan can take. ट्रॉली का ये बोलेगा, पानी का मैं बोलूंगा। अजून कुठला होता? विसर्जन। अरे वो लेडीज लोग का भरोसा क्या था, वो तो बात तो टॉपिक है कि ये भी बहुत बड़ी बात है। और यहाँ पर पूरा डिस्कशन हो रहा है कि नेक्स्ट पैरा और सेशन में क्या बोलना चाहिए ऐसे करके। अब जैसे यहाँ पर लोकांना विसर्जनचा लाभ घ्यायचा आहे याचा। फुल सीरियस टॉपिक क्या देखते और क्या क्या देखने के लिए मिलता है। अजय अजय ते बोलले थे ना उसमें नॅचरल आहे। जसं अंजू बोलला की खर्चाचा विषय, आम्ही दुसऱ्या मंडळाकडनं खूप काही म्हणजे शिकलो पण आहे आणि अजून पण शिकतो की काय असं काय मोठं नाही आहे, काय नाही, आम्हाला उत्सव मोठा करायचा आहे। एक किस्सा असा सांगेन की तुमच्या मंडळामध्ये जसं अंजूने सांगितलं की आम्ही प्रकारनं मूर्ती न्यायचो, प्रकारनं विसर्जनला न्यायचो आणि त्या टायमाला मुंबईला ट्रॉली चालायची। असे मीरा मंदिरामध्ये पण काही असे मोठे मंडळ त्याच्याकडे ट्रॉली होते आणि त्याचा तो म्हणजे रोडवरती ते निघायचे ना, खूप काही म्हणजे वेगळं वाटायचं त्यांची म्हणजे ती मग आम्हाला असं वाटलं की आमची ट्रॉली कधी आहे? कधी येणार आम्ही, तुम्ही मागणार आम्ही ट्रॉलीचा खर्च विचारला, त्या टायमाला तो 40 ते 50,000 रुपये सांगितलेले। तिथं रवी मामा होते, त्याच्यानंतर प्रशांत देसाई झाले। प्रशांत देसाई बरोबर आम्ही 10 वर्ष पण घेतलं, 10 वर्ष मोठा घेतला। नंतर एक काळ असा आला की प्रशांत दादांनी मूर्त्याच करणं बंद केलं। 12 बजे शुरू करना चाहिए था क्या? मैं बोल रहा था सर तुम लोग का मंडल फ्यूचर में क्या सोचने वाला है, क्या चेंजेस करना है, वो सब चीज़ नहीं पूछा? वो सब पूछना चाहिए ना भाई। मेरा फ्यूचर सुना ही नहीं ऐसा बोलूंगा ना एलोन मस्क आ जाएगा। तर आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की यंदा या येणाऱ्या 5 वर्षामध्ये मंडळाचा प्रकल्प काय असेल आणि मंडळ कुठल्या दिशेने चालणार आहे हे पण तुम्ही त्याला आमच्या ऑडियन्सला सांगा तर बरं। आता ज्या हिशोबाने मंडळाचं 31वं वर्ष आहे आणि मंडळ हळूहळू काही गोष्टी बघून शिकत आहे, तसंच हळूहळू आम्ही पुढे प्रयत्न करू जाण्याचा आणि नक्कीच लोकांतर्फे असं चांगला मेसेज देऊ की गणेशोत्सव हा एक चांगल्या उत्सवाप्रमाणे त्याला उत्सव करा, नाही की आपल्या उत्सवाला कुठल्याही प्रकारचं गालबोट किंवा लावून त्या उत्सवाला गालबोट लावू नका, असं माझं एक म्हणणं आहे। आणि एक गणपतीच्या बाळा हे गाणं लागलं बँजोमध्ये वाजलं नाही किंवा तेच गाणं पार्वतीच्या बाळा असते, ऑडिओवर वाजून ती जी मजा असते तिची आनंद सुख। अजून एक मी गाणं आंबेडकरांचं तो नाव काढू नको तांदूळ तो एक ते त्याच्यामध्येच आहे गणपती काय पडता तो जो कडवा आहे तो आपल्याला खूप म्हणजे त्याच्या मी पाठीमागची जी भावना होती ती मी समजल्यावर मला तो समजला की तो दुःख काय होतं। बॉन्डिंग जी आहे आमची, कारण का तुम्हाला सांगतो ना त्या टायमाला प्रसंगाने बनवलेली, त्या टायमाला जेव्हा प्रसंगांचा कायतर इष्टा काका होता, त्या कारखान्यामध्ये आम्ही सुद्धा काम करायचो आणि ते मूर्ती बनवत असताना फर्स्ट टाईम जेव्हा मोठ्या सगळे होते तर दोन्ही मूर्तीला आम्ही सुद्धा काम ते केलेले। त्या टायमाला ते मंडळ मी सुद्धा बघितलेलं आहे, सॉलिड मंडळ त्याबद्दल जेवढं बोलत तेवढं कमी आहे। आणि ते भाईंदराच्या दादा तुम्ही ते विसर्जन मध्ये ते ट्रॉलीच्या वरती जे तुम्ही गुबारा लावून बसले होते, तुम्हाला कसं वाटलं होतं त्या दिवशी? आठवणीतला क्षण ना? नहीं फेवरेट मेमोरी, इतने सारे सालों में आपका फेवरेट मेमोरी जब ये फेस्टिवल स्टार्ट होते हैं? आपला घरी येते गणपती, आपल्या घरी येतो याच्यापैकी जागृत देवस्थान एक तुम्ही असं म्हणू शकता, त्याच्यापेक्षा मोठी हा एक मूर्ती घडत असते आणि त्याच्यानंतर जेव्हा मूर्तीचं आगमन होतं, जेव्हा मूर्ती आमच्या एरियात येते तेव्हा जे मूर्ती ऑटोमॅटिकली त्याच्या चेहऱ्यावर तेज येतं। असे म्हणतात प्राण प्रतिष्ठा झाल्यावर मूर्ती जीव येतो, पण ती जेव्हा आमच्या मीराबद्दल गेट उभी राहते आणि
दुसरा क्षण म्हणजे एक असं आहे की जेव्हा मूर्ती विसर्जनाला निघते त्याच्या 1 दिवस अगोदरपासूनच हा आणि मूर्ती विसर्जनाला आता दुसऱ्या दिवशी अनंत चतुर्दशी आणि शेवटची रात्र आहे, सगळे कार्यकर्ते भजन करत असतात. पण तो गणपतीचा जो चेहरा असतो की बाप्पाला सुद्धा वाटतं की आता विघ्नहर्ताला वाटतं की आपण त्याला घरी जायची वेळ आली. आणि जेव्हा मूर्ती आमची गेटवर येते पुन्हा एकदा विसर्जनला, ते कार्यकर्त्यांचे पूर्ण लाल लाल गुलाल झालेले, त्यांची मेहनत जी दिसते ती गणपतीच्या चेहऱ्यावर आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर सगळी दिसून येते. आणि तो जो क्षण असतो की बाप्पा आता आम्हाला सोडून चाललाय. दोस्तों यहाँ पर अभी पॉडकास्ट खत्म होते आने वाला है. शिकण्यासारखं आहे यंग जनरेशनला, प्लस आमच्यासारख्या जे नवीन कार्यकर्ता जे लोकांसाठी खूप काही शिकण्यासारखं. मंडळ टॉक्स या पहिल्या एपिसोडचा सांगता करतो. आणि या सांगता करायच्या अगोदर मी तुम्हाला एक मेसेज तुम्ही काय देऊ इच्छिता सगळ्यांसाठी, मंडळासाठी सगळ्यांसाठी, पूर्ण जनतेसाठी तुम्ही काय देऊ इच्छिता मेसेज असं मी सांगेन की प्रत्येक मंडळाला की प्रत्येक मंडळाने आणि त्या मंडळाच्या कार्यकर्त्याने मनापासून प्रत्येक गोष्टीची सेवा करा. प्रत्येक गणपती जो आपल्या घरी येतो त्याची मनोभावे सेवा करा. नक्कीच गणपती आपल्याला जे पाहिजे ते नक्की देतो. ऑटोमॅटिक तुमच्या हातातून ते करून घ्या. हा अनुभव मला एवढ्या वर्ष आलेला आहे आणि माझी जी सेवा गणपती स्वतः करून देतो नक्की माझं भाग्य समजेल. और यहाँ पर खत्म हो चुका है पॉडकास्ट पार्ट 1. इधर देखा ना देखो बंद हो गया. हाँ बंद हो गया क्या? हाँ बंद हो गया. बोलेगा कब? वो लाइट गया. क्या हो गया? डाउन हो गया. मेन तो देख हम लोग का छोड़ दे, मेरा और राज का मेन तो हम दोनों का आगे एक्सपीरियंस क्या क्या किसको क्या सवाल पूछना है ये माइक देगा जितना है दिया ना मैं. सब रेडी इधर से. नेक्स्ट टाइम ये 2% बैटरी 1% बैटरी ये सब बराबर चेक करते रहने. अरे कोई है ही नहीं देखने के क्यों मालूम है? नहीं क्यों मालूम है? आज मैं चल रोहन ने समझ सकता हूं. बाहर का कोई हाँ, आएगा हाँ. तो वो रिव्यू क्या देगा? जायचं रोहन बरोबर जेवायला, कारण का मला उपास सोडायची सायन्स चक्कर येत आहे. मी जे आता बोललेलो आहे ते उपासामध्ये बोललेलो आहे. जेव्हा परत तुमच्या भेटले तर परत इथेच भेटू इथेच झोपू. हा येस येस. आणि तुम्ही बघू शकता मंडपात बघू शकता मंडपात झोपायला औषध नसतं. एक तू घे एक मी घे. फिक्स. आता मी खाणार आहे रोटी पनीर चिल्ली आणि दाल. कुठे ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी कुठे फॉलो करा. हे चल भाऊ चालले. और अभी हम दोस्तों यहाँ पर हमारा पॉडकास्ट वाला शूट खत्म हो चुका है. मंडल के कार्यकर्ता लोगों ने फुल कंप्लीट कर चुका है पहला शूटिंग. और अभी हम जा रहे हैं खाना खाने के लिए. हमारे राज अध्यक्ष भी एकदम खुश दिख रहे हैं. आपको एकदम पॉजिटिव लग रहा है, फीलिंग लग रहा है? पॉजिटिव इसके लिए क्योंकि अभी पनीर चिल्ली खाना है और रोटी खाना है, नरम रोटी खाना है, नरम रोटी दाल तड़का के साथ. यस. और हमारा दोस्त कहाँ पर है?